आज नळाला पाणीच नव्हतं. आता विहिरीकडे जायचं एकटीच. कंटाळा तर आलाय मला. दाजी तुम्ही काय हो असं सापसुरी सारखं कुठून बी मधून निघता? मेवणी बाई हा काय करत होते इकडं? आपलं तुम्हाला माहिती ना मेवणी बाई? हा माहितीये म्युनीबाई इकडे म्युनीबाई तिकडं सगळं माहित झालंय तुमचं मला. ते काय नाही पाणी आणायचंय मला. पाणी आणून द्या बरं दाजी. पहिलं पाणी आणून देतो पण तुमच्या घरी कोण पाहुणे आले तर? लय पाहुणे आले त्यांना चहा करायचा नेमकं पाणीच नाही. त्या नळाला पाणीच नव्हतं. मग चालले विहिरीकडं. बरं झालं भेटले तुम्ही. हा मी भेटलो. हा मला वाटलं तुमच्या घरी ना पाहुणे आलेत ना तुम्हाला बघाय आले का काय? तुम्हाला कशी खबर लागली? तुम्ही आजारी होते ना 2-3 दिवस हा म्हणून तब्येत पाण्याची काळजी घ्यायला आलेत का? मला बघायला आले. तब्येत पाणी विचारायला आले का काय? का म्हणलं पाहुणे बघायला आले. किती लग्न लावता माझे दाजी? लग्न नाही हो. मी सावकाश जास्त लोडून मी काय म्हणते चुटकन आणलं असतं. चटकन जायचं करायचं. पहिले पाणी घेऊन यायचं. पाणी घरी नेते मग चटकन करू आपण. तुम्हाला माहिती ना मेवणी बाई तुमची काम करतो. हे तर मी पाणी तुम्हाला नंतर आणून देतो. नाही ना दाजी काम रखडलीत. पहिलं पाणी आणा ना. पहिलं पाणी आणू हा आणि मग देणार का? हा ह्या वेळेस उलटा कायदा बिंगला काय? ना पाण्याची लय गरज. द्यायचं काय? पक्का देणार. जेवढे कळशी मी भरीन ना हा तेवढंच मन वाय भरलं पाहिजे. जावटे दाजी जावा बरं. चटकन जावा आणि पटकन पाणी घेऊन या. तिथं हिरवळी पैसे थांबा आलो लगेच. जाऊ जा. हा बाय दाजी. असं गंडावला रोज मला हे आज सगळं पाणीच भरून घेते दाजीकडून. आला आला का नाही? आला संत्या. दर बाबा संत्या आला का? तूच आपला जिगरी आला का? बास भावा फक्त जेवढं हांड्यान भरलेला आहे तेवढ्या पाण्याने सगळं भरलं पाहिजे. ते एवढं घामाने भरलं पाहिजे ते एवढं. नाही तर मला वाटलं बावळा टाकत काय? नाही कष्टाने रे कष्टाने अंगातलं पाण्याने भरलं पाहिजे तेवढं. हा मी तसंच करतो. बरं झालं तू आणलेलं आहे ना. आता मी जातो. तुला काही पाकिट बिकेट म्हणजे पैशाचं पाकिट बिकेट देऊ का तुझ्याकडे माझं असं म्हणतोय मी. मी काय कुठे देवदर्शनाला चाललो का जेड्या? अरे पण लागले बिगले तर त्यासाठी जर लागत असलो सांगा मला. काय पाकिट बिकेट काय लागत सांग मला. चालतंय जाऊ का मी? नड बिंदा लक्ष ठेवायचं. होऊ दे. काय बाई दाजी पाणी आणाय गेले का इर खोदाय गेले काय माहिती. एवढा वेळ कुठं असतं का? पाहुणं खुळांबलेत. आलं का? मेवणी बाई तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी आणलं बघा. ठेवा ठेवा. किती गोड पाणी आहे? काय दाजी लय गोड पाणी का नाही? 2 कासवून आणलेले. हो ना किती मेहनत घेतली ना माझ्यासाठी. तुम्ही घ्या ना माझ्यासाठी मेहनत. आता काय सांगू आता काय? एवढा दम लागलाय आता कसं म्हणणार? किती दम लागलाय बरं तुम्हाला? कुठं कोण म्हणलं मला दम लागलाय? दम कुठं लागलाय मला? अशा कामात तुम्हाला दम नाही लागत. नाही लागत. नाही किती काम चला मग. हा ना पटकन चला. दाजी पाय भरता भरता राहिला माझा. काय गळवाने हागले लागायची. आठवण बी काढू नका. लय कस तरी होतंय. म्हणून मी म्हणलं होतं तुम्हाला तिकडे उसात गेलो असतो. तुम्ही म्हणले नका गवतात जाऊ. तुम्हालाच काय काम नाही ते घेऊन चल म्हणले. असला घाण वास सोडत. गवतापेक्षा काय थांबले इथं? आईला मला आहे ना आता आहे ना करायला मुडच नाही माझं तर. एवढी रेंज होती ती पण गेली. काय मी काय म्हणते सगळं घालवलंय ते घाण वासाने मूड. मी पाणी घेऊन जाते घरी. पाहुणं बी वाट बघतात माझं काम. आणि सगळं काम आवरलं का नाही मग दुपारी भेटू आपण दुसरीकडे का? तुम्ही म्हणता तसंच करू आपण. पटकन जावा फक्त आणि ध्यान करून या. वाट बघतो काय माया पण आहे ना मूडच गेला होय यांनी. फक्त आता ह्या पप्प्याला पाहिजे ना बघतो आणि ह्याला आता दिसला परत हागवितो. झालं वाटतं काम पण असं का तोंड केलं येणे? काय झालं याला? काय रे जलब्या झालं का काम? वाटलं कस काय? अरला का आम्ही फार एवढं जवळ आलो. तिला फार मी अशी जवळ घेतली. आतमध्ये गेलो आणि लय भंगार वास आला. कसला? अरे पप्प्याला का हागला आतमध्ये. सगळा शेंडचा वास अख्ख्या वावरात सोडलाय. मूडच गेला लागा. मग त्या मेवणी बाई म्हणल्या मी जाते घरी आणि नंतर येते अशी रातच्याला. चालतंय मग ते घेतात ना नंतर त्याला रातच्याला येते म्हणली. मी संध्याकाळी आहे ना तुमच्या त्या माळावरच्या पडकी बिल्डिंग आहे ना
तिच्यावरती सोय करून ठेवतो. तो हनीमून केली येते बघ मग. अर्धवट काम राहिली त्या बिल्डिंगचं ती वाली का? हा ती पडकी बिल्डिंग. तिथं कुणी येत बी नाही. कोण येत नाही काय नाही तुम्हीच फक्त. मी तिथं संध्याकाळी सगळी सोय करून ठेवतो. ते आले की ये मग तू घेऊन. बाबा तूच जिगरी आहे माया. चल, चल, पटकन.